आज जी मी भाजी बनवणार आहे ना, ती कधी लाल मिरचीची बनवत नाही आणि जर लाल मिरचीची ही बनवली तर त्यामध्ये कधी टमाटर टाकत नाही. एरवी मी हिरव्या मिरचीच्या भाजीमध्ये टमाटर टाकते आणि जर हिरवी मिरची टाकून जर कधी करायची असले तर कधी कधी टमाटरही टाकत नाही. पण आजची भाजी ही पहिल्यांदा आहे. असं वाटतंय मला मी जास्त कन्फ्युजिंग आणि कॉम्प्लिकेटेड बोलले का? असं आता बोलण्याकडे लक्ष देऊ नका, पण रेसिपीकडे मात्र लक्ष द्या. आता एका पातेल्यामध्ये कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये बारीक चिरून कांदा टाकलेला आहे आणि रेसिपी खूप सोपी आहे, फार अशी वेगळी नाही आहे. पण हिरवी मिरची आणि लाल मिरची, टमाटर आणि टमाटर नाही टाकणे, ह्या दोन गोष्टीमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. एरवी तर सहसा ही भाजी हिरव्या मिरचीचीच बनवतात, पण आज मी थोडं लाल मिरचीची बनवत आहे आणि त्यामध्येही टमाटर ॲड केलेलं आहे. नाहीतर सहसा तर आपण ह्या भाजीमध्ये टमाटर टाकत नाही. कोणी कोणी टाकते, पण त्याची मर्जी असते. असो, आता माझ्याजवळ लसणाची पात होती, ती कापून टाकली आणि त्यानंतर थोडंसं लसणाच्या पाकळ्या पण मी यामध्ये कापून टाकलेल्या आहेत. ते छान चांगलं फ्राय होऊ देते, कारण जोपर्यंत फोडणी चांगली बसत नाही मला वाटते तोपर्यंत भाजी चांगली होत नाही. त्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे बारीक चिरलेलं टमाटर. आता मी पहिल्यांदा टमाटर टाकलं, एरवी नाही तर थोडंसं मिरची मी तेलामध्ये भाजून घेते. पण या भाजीमध्ये मी सांगितलं ना तुम्हाला पहिल्यांदाच की यामध्ये मी लाल मिरची वापरत नाही आणि ती जर जास्त जळाली तर मग भाजी चांगली होणार नाही. म्हणून मी पहिल्यांदा टमाटर टाकलं, म्हणलं मग नंतर मिरची टाकल्याच्या नंतर ती जास्त करपट लागणार नाही. पहिल्यांदा टमाटर फ्राय करून घेतलं, त्यामध्ये नंतर 2 चमच मिरची टाकलेली आहे, लाल मिरची, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हे टमाटे चांगले परतून घेतले. आता चांगले टमाटर जोपर्यंत तेलामध्ये परतत नाही तोपर्यंत भाजी अजूनही छान होत नाही. म्हणजे छोट्या छोट्याच गोष्टी पण खूप लक्ष देऊन करणाऱ्यापैकी आहे. त्यानंतर मी यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. मीठ ॲड केल्याच्या नंतर ते पण छान परतून घेतलं आणि टमाटर टाकल्याच्या नंतर कधी पण जर मीठ आपण नंतर टाकलं ना टमाटर, तर लवकर टमाटर मॅश होतात. ही एक टिप आहे. त्यानंतर थोडं वेळ झाकून ठेवलं. झाकून ठेवल्याच्या नंतर एक वाफ जमा होती. वाफ जमा झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता माझे टमाटर ऑलमोस्ट मॅश झालेले आहेत आणि जे मॅश झालेले नाही ते मी पळीच्या साहाय्याने असे मॅश करून घेते. आता हे सगळं चांगलं झाल्याच्या नंतर इथे मात्र मी आता मेथीची भाजी टाकलेली आहे. मग तुम्ही पण बनवता का मेथीची भाजी ही लाल मिरचीची? आणि लाल मिरचीची बनवत असेल तर टमाटर टाकता का? मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र नक्की सांगा. पण मी सहसा लाल मिरचीची मेथीची भाजी बनवत नाही, हिरव्या मिरचीची बनवते आणि त्यामध्ये टमाटर टाकून बनवते. त्यामुळे आज मात्र हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. पण भाजी मात्र खूप छान झाली होती आणि जर तुम्ही अशी ट्राय केली नसेल तर नक्कीच करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगा तुमचा अभिप्राय. मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि एक कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि बाजूला काळं बटन दिलेलं आहे ते दाबा, जेणेकरून माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि मी अशा नवनवीन व्हिडिओ जे बनवत आहे ते तुमच्यापर्यंत पहिल्यांदा येतील. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.